टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज धुलीवंदन आणि त्यानंतर उद्या आणि परवा आलेला वीकेंड यामुळे राज्यभरातील भाविक त्याचबरोबर पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळेच राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। मी आता आहे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराची दर्शन रांग जी आहे ती हाऊसफुल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे ते पाहायला मिळते। दर्शन रांग तर हाऊसफुल आहेच, त्याचबरोबर अंबाबाई मंदिराचा परिसर देखील भाविकांच्या गर्दीने गजबजून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आता पर्यटक बाहेर पडलेले आहेत, भाविक पर्यटक बाहेर पडलेले आहेत। खरं तर सुट्ट्या देखील काही अंशी मुलांच्या संपलेल्या आहेत आणि त्यामुळे सहकुटुंब हे सगळे भाविक जे आहेत ते अंबाबाईंच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत। उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील काळजी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळ्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीने मांडव घालण्यात आलेला आहे जेणेकरून उन्हाचा त्रास या सगळ्या भाविकांना होऊ नये आणि एकूणच आपण बघतोय खरं तर सलग सुट्ट्या आता आहेत आणि काही मुलांच्या परीक्षा देखील संपलेल्या आहेत आणि त्यामुळे हाच मुहूर्त साधून राज्यभरातील पर्यटक जे आहेत ते आता बाहेर पडल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे अंबाबाईची दर्शन रांग जी आहे ती सकाळपासून अशा पद्धतीने हाऊसफुल असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।